पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये स्वागत आहे आपल्या खासदारांचं, श्रीकांत बारणे साहेबांचं. हे बघा आपल्यासोबत दिसत आहेत बघा मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे. हे बघा साहेब आलेले आहेत. हे बघा आपण प्लॅटफॉर्म पाहतोय पनवेलचे. हे बघा काम चालू आहे बघा व्यवस्थित. हे पहा एकूण 3च प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे पनवेलला, तर त्याचं काम कुठपर्यंत आलं पाहतोय आपण. हे बघा ही आहे टपरी पुढे घेतली आहे आणि इथून थोडं आपल्याला पुढे जायला रस्ता केलेला आहे. चला आपण जाऊया हळूहळू पुढे. हा बघा हा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे आणि आपण पाहतोय बघा आतपर्यंत काम चाललं आहे. बघा है ना, पनवेल रेल्वे स्टेशनचं काम चाललं आहे आतमध्ये. हे बघा आहे ना काम चाललं आहे. हळूहळू जाऊया पुढे आपण. है ना, हे बघा काम चाललं आहे पनवेल रेल्वे स्टेशनवरती. हे बघा हे पाहतो आपण. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं काम किती प्रगतीवरती चाललं आहे आपण पाहतो आहे. तर हे बघा आता आपण प्रॉपर आलेलो आहोत, जो कर्जत पनवेल लाईन जोडणार आहे तिथे आपण आलेलो आहोत. हे बघा है ना, हे बघा इथून हा पुढे म्हणजे रेल्वे लाईन इथून पुढे जाणार आहे. नमस्कार पनवेलकर, मी सुबोध कांबळे. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज देत आहोत पनवेलची नवीन अपडेट. तर आपण म्हणत होतो की रेल्वे 100 मीटर पुढे का लावली जाते, प्लॅटफॉर्म तर वाढवलेले आहेत, ऊन वारा पावसाचं काय. तर मी तुम्हाला आज नवीन अपडेट देत आहे. तर हे बघा हे पिलर लावलेले आहेत माझ्या मागे बघताय. हा नवीन पिलर लावलेला आहे. हा पिलर हा बघा. तर इथे शेड लावली जाणार आहे ऊन वारा पावसाच्या सोयीसाठी, लोकांच्या सोयीसाठी. इथे छप्पर देखील लावलं जाणार आहे. हे बघा हे दिसतं मागे पिलर लावले गेलेले आहेत. नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मला थोडं तुमच्याशी काही बोलायचं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. कोणीही आपलं काम नीट करत नाही आहे, कारण रोजच्या आयुष्यात लोकांना रेल्वे, रस्ते, सरकारी ऑफिस, भ्रष्टाचार, उशिरा होण्याची कामं, ऑनलाईन फसवणूक, महागाई अशा गोष्टींचा त्रास होतो आहे. भारतामध्ये सध्या काही मोठ्या समस्या लोकांना जाणवत आहेत. सरकारी कामात उशीर, तक्रारीवर वेळेत उत्तर नाही, काही ठिकाणी भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा, बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नाराजी, सायबर फ्रॉड आणि गुन्हे वाढणे. सोशल मीडियावर सतत नकारात्मक बातम्या येत आहेत. मला सांगा कमेंट करून की सरकारलाही हे प्रश्न माहीत आहेत का, तर ॲक्शन का होत नाही आहे. तक्रार निवारण, डिजिटल सेवा आणि प्रशासन सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. पण लोकांचा राग वाढण्यामागे कारणं काय आहेत. अपेक्षा खूप वाढल्या आहेत. लोकांना आता जलद आणि पारदर्शक सेवा हव्यात. सोशल मीडियामुळे अनेक चूक लगेच समोर येते आहेत. रेडिट आणि सोशल मीडियावरील अनेक लोक सिस्टीम, शहरी व्यवस्थापन आणि सरकारी जबाबदारी यावर नाराजी व्यक्त करत आहेत. पण बदल फक्त सरकारनेच नाही तर नागरिकांनीही करावा लागतो. नियम पाळणे, भ्रष्टाचाराला साथ न देणे, मतदान करताना विचार करणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणे. देश मोठा आहे, त्यामुळे सगळीकडे परिस्थिती सारखी नसते. काही ठिकाणी चांगलं काम होतं आहे, तर काही ठिकाणी अजून खूप सुधारणा व्हाव्या लागणार आहेत. अनेक लोकांना आज असा प्रश्न पडतो आहे की देशात नेमकं चाललं आहे तरी काय. कारण एकीकडे विकास, AI, मेट्रो, डिजिटल इंडिया दिसतो आहे, तर दुसरीकडे गुन्हे, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सायबर फसवणूक आणि राजकीय भांडणे वाढताना दिसत आहेत. पोलीस काय करत आहेत, पण लोक नाराज का आहेत. अनेकांना वाटतं की गुन्हेगारांना शिक्षा उशिरा होते, कोर्टात केस वर्षानुवर्षे चालते. काही लोकांनी राजकारण आणि पैशाचा प्रभाव असल्याची भावना लोकांमध्ये आहे. सोशल मीडियावर गुन्हेगाराची दादागिरी दाखवली जाते, त्यामुळे चुकीचे प्रभाव पडतात. बेरोजगारी आणि आर्थिक ताणामुळे काही तरुण चुकीच्या मार्गाला जातात. सरकारी कर्मचारी काय करत आहेत, सगळेच वाईट नाहीत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. रेल्वे, हॉस्पिटल, नगरपालिका, पोलीस, शिक्षक, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये हजारो लोक रोज काम करत आहेत. पण काही ठिकाणी भ्रष्टाचार, कामात विलंब, लाचखोरी, निष्काळजीपणा, त्यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो आहे. गुन्हेगार काय करत आहेत, तर सायबर फ्रॉड, OTP स्कॅम, ऑनलाईन फसवणूक, ड्रग्स आणि गँग नेटवर्क्स, सोशल मीडियावर धमक्या आणि फेक न्यूज, महिलांवरील आणि मुलांवरील गुन्हे, काही भागात राजकीय आणि स्थानिक दबाव वापरून दादागिरी. दिल्लीसारख्या शहरामध्ये गंभीर गुन्हे आणि अल्पवयीन
गुन्हेगारांची संख्या वाढल्याबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. पण पूर्ण भारत फक्त नकारात्मक नाही. नवीन रस्ते, रेल्वे, मेट्रो, उद्योग, डिजिटल सेवा वाढत आहेत. अनेक तरुण स्टार्टअप आणि व्यवसाय सुरू करत आहेत. नागरिकही आता सोशल मीडियामुळे प्रश्न विचारू लागले आहेत. लोकांना पारदर्शकता आणि जबाबदारी हवी आहे. आज भारत एका बदलाच्या काळातून जातो आहे. एकीकडे प्रगती, दुसरीकडे व्यवस्थेवरील राग आणि असुरक्षितता. त्यामुळे लोकांचा आवाज वाढतो आहे आणि सिस्टीम नीट चालली पाहिजे अशी मागणी जोरात होत आहे. मला या भागाचा नगरसेवक व्हायचा आहे, मला आमदार व्हायचं आहे, खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. ह्यासाठी मला तुमची गरज आहे मतदानाची. तर आता आपण पाहूया पनवेल रेल्वे स्टेशन. जसं आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनची माहिती देतो तसेच साहेब पण बघा संपूर्ण रेल्वे स्टेशन फिरत आहेत आपल्यासोबत. आपणही त्यांच्यासोबत फिरणारच आहोत साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत. हे बघा साहेब आलेले आहेत रेल्वे पाहायला, रेल्वे स्टेशन पाहायला. तर मी तुम्हाला व्हिडिओवरून दाखवतो आहे बघा. आज मी खासदार साहेबांना एक प्रश्न विचारला की कोकणात जायला अजून एक ट्रेन वाढवता येईल का, जनशताब्दी म्हणून सकाळची जाते जनशताब्दी ट्रेन आहे ती अजून एक रात्री करता येईल का, खूप सोयीस्कर होईल कोकणीयांसाठी. आज खासदार साहेबांना मी प्रश्न विचारले आहे. आता आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 5च्या इथे. ही प्लॅटफॉर्म नंबर 5ची परिस्थिती आहे पहा. हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 5. तर आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 5ला आलेलो आहोत आणि इथून देखील हा एक छोटासा ब्रिज बनवतात. तो ब्रिज जॉईन होणार आहे पुढे. हे बघा ह्याला ही मालगाडी चाललेली आहे. तर आता आपण आलेलो आहोत पनवेलच्या दुसऱ्या बाजूला जिथे ब्रिज ह्या साईडला इथे येतो तेव्हा बघा. तर इथे पार्किंग वगैरे लोकांनी चालू केलेली आहे, गाड्या वगैरे लावायला चालू केलेलं आहे. रिक्षा देखील लागायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण समोर पाहतो आहे काम अजून बरंच बाकी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल. तर हे बघा तर इथपर्यंत लोकांनी बाईक वगैरे लावलेले आहेत. तर हे आता संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशन आहे. तर आता आपण ब्रिजवरून तसंच ट्रेन पकडायला जाणार आहोत तिकडे. तर पनवेलकर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण रेल्वे स्टेशन दाखवलेलं आहे. मावळचे खासदार आज पनवेल रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आले होते. तर ते देखील आले, त्यांनी पाहणी केली, त्यांना आपण भेटलेलो आहोत. त्यांना आपण एक प्रश्न केलेला आहे की जनशताब्दी ट्रेन जी सकाळची निघते ते अजून एक रात्री वाढवा. आणि कोकण कन्याची एक ट्रेन आहे ती खूप उशिरा धावते, एक्सप्रेसच्या नावाखाली उशिरा धावते. तर त्या देखील गाडीचं काहीतरी केलं पाहिजे प्रशासनाने, रेल्वेने. तर आत्ता व्हिडिओ आपण इथेच थांबूया कारण की आपण खूप मोठी व्हिडिओ होईल. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पनवेल रेल्वे स्टेशनची अपडेट पाहायला विसरू नका. तर हा बघा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे हा इकडे ह्या साईडला. तिकडे 2 आणि 3. तर अंदाजे हे उलटे लावलेत. तर तिकडून एक झाला पाहिजे होता, 1, 2, 3 असे झाले होते पाहिजे होते. हे बघा वरतून आपण पाहतो आहोत की छप्परचं देखील काम चालू आहे. हे बघा पनवेल रेल्वे स्टेशनचा ऊन वारा पावसासाठी बचाव म्हणून प्रशासन काम करतं आहे. तर ही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायची आहे स्टार्ट टू एंडपर्यंत. संपूर्ण मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता आपण पाहतोय बघा काम इतपत आलेलं आहे. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशनवरती सुरू असलेलं काम. आत्ताच आपण खासदार साहेबांना भेटलेलो आहोत. जनशताब्दी ट्रेन वाढवता येईल का त्यांना मी प्रश्न विचारलेला आहे. तर साहेब काय करतात येणाऱ्या दिवसात कळेल. हे पहा हे टेकवरती मला वाटतं आपल्याला चालायला बसायला वगैरे जागा करणार आहेत मला वाटतं. कारण की ह्या टेकचा काहीतरी वापर झालाच पाहिजे आहे की नाही. हे बघा हा WDFC लाईन, हा मोठासा ब्रिज आहे आपल्याला. हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 5. तर आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 5ला आलेलो आहोत आणि इथून देखील हा एक छोटासा ब्रिज बनवतात. तो ब्रिज जॉईन होणार आहे पुढे. हे बघा ह्याला ही मालगाडी चाललेली आहे. तर आता आपण आलेलो आहोत पनवेलच्या दुसऱ्या बाजूला जिथे ब्रिज ह्या साईडला इथे येतो तेव्हा बघा. तर इथे पार्किंग वगैरे लोकांनी चालू केलेली आहे, गाड्या वगैरे लावायला चालू केलेलं आहे. रिक्षा देखील लागायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण समोर पाहतो आहे काम अजून बरंच बाकी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल. हे बघा
तर हे बघा, तर इथपर्यंत लोकांनी बाईक वगैरे लावलेले आहेत. तर हे आता संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशन आहे. तर आता आपण ब्रिजवरून तसंच ट्रेन पकडायला जाणार आहोत तिकडे.